मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू महाराज. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या श्री बुधभूषण या महान ग्रंथाने ब्राह्मणशाहीला इतकं का अस्वस्थ केलं, या संस्कृत रत्नाला का डिवचलं गेलं. संभाजी महाराजांचा हा ग्रंथ केवळ लेखन नव्हतं, तर त्यामागे होती एक समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख आणि धर्मसंस्थेच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उभे करणारा एक दृष्टिकोन. पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या साहित्यिक युवराज संभाजीराजे या ग्रंथात श्री बुधभूषणच्या अंतरंगाची मांडणी करत संभाजीराजेंचा सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा उलगडून दाखवलेला आहे. पृष्ठ क्रमांक 32 ते 37 यामधील विश्लेषणातून आम्हाला समजते की हा ग्रंथ कसा ब्राह्मणशाही व्यवस्थेच्या विरोधातील लढ्याचे प्रतीक बनला होता. संस्कृत श्लोक अध्यायांची मांडणी, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे प्रक्षिप्त अभंग, भोसले कुळाची परंपरा, शिवकुळातील संस्कृती आणि ब्राह्मणशाहीच्या व्यवस्थेवर झालेली टीका या सर्व गोष्टींमुळे श्री बुधभूषण हा ग्रंथ आजही एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की संभाजी महाराजांचा डंका जगभरात कसा पोहोचला आणि या ग्रंथामुळे नेमकी ब्राह्मणशाही का डिवचली गेली. चला संभाजी महाराजांच्या लेखनातून इतिहासाचा हा वेध घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या पुस्तकाची व्हिडिओ सिरीज पाहिली नसेल आणि चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ नक्कीच पहा. सुरुवात करूया अत्यंत दुर्मिळ अशा माहितीला. श्री बुधभूषणची अंतरंग. श्री बुधभूषणमचे अंतरंग वाचकांना प्रत्यक्ष वाचल्यावरच पूर्ण उलगडू शकेल. उपलब्ध झालेले एकूण श्लोक 3 अध्यायात मांडण्यात आलेले आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या हस्तलिखितासारखे काही अभंग आजही मिळत सापडत असल्याचे आपण वाचतो. तसेच सध्याच्या काही गाथा प्रतींमध्ये काही प्रक्षिप्त अभंग घुसवलेले आहेत. ते कोणी याची नोंद इथे दिलेली आहे, ते आपण पुस्तकातून वाचू शकता. त्या अभंगांमुळे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या एकूणच मांडणीला कमीपणा येतो. टाकीभर शुद्ध पाण्यात काही तीव्र विष टाकल्यास सर्व टाकीभर पाणी विषारी होते. हे विषारी पाणी पिणारी व्यक्ती मरण पावते. यापेक्षाही विचारी असे प्रक्षिप्त रामदासी लिखाण असते. विषारी पाणी पिणारी व्यक्ती मरते, मुक्त होतो, तर रामदासी विखारी विचाराने वाचणारा मेंदू विषारी होतो. तो मरत नाही, पण इतरांनाही डंख मारत असतो. स्वतःही रामदासी गुलाम होऊन जगत असतो. श्री बुधभूषणमध्ये असे काही विषारी मुलामा असणारे श्लोक आढळतात. वाचकांनी तेवढ्यापुरते लक्ष असावे, दक्ष असावे. श्री शंभूराजांच्या हस्तलिखितातील सुमारे 883 संस्कृत श्लोक इसवी सन 1921च्या सुमारास रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ब्रिटिश लायब्ररी मुंबई येथे उपलब्ध झाले होते. भांडारकर संस्थेने त्याचे वर्गीकरण करताना एकूण 3 अध्याय केले. अध्याय पहिला 194 श्लोक, अध्याय दुसरा 630 श्लोक, अध्याय तिसरा 59 श्लोक, एकूण 883 श्लोक. संपादक श्री HD वेलणकर हे आहेत. पहिल्या अध्यायात श्री शंभू महाराजांनी आपल्या शिवकुळाचा सांस्कृतिक वारसा सांगितलेला आहे. स्वकुळ भोसले कुळाचीही महान परंपरा मांडलेली आहे. मराठा सिंधू संस्कृतीबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. शिवसंस्कृतीचे गुणगान केलेले आहे. शिवकुळाचे मूळ महामानव श्री शंकर व श्री माय पार्वती यांना नम्रवंदन करून श्री शंभू महाराज गणव्यवस्थेतील गणनायकांनाही अभिवादन करतात.
मातृप्रधान गणनायिकांची गणराणी महामाया श्री भवानी देवी समोर नतमस्तक होऊन श्री शंभूराजे स्त्रीत्वाचा आत्यंतिक आदर करतात. श्री भवानी मातेचे समतेचे, ममतेचे व मातृत्वाचे, रयतेचे राज्य स्थापित करण्यास स्वतःस वचनबद्ध करतात. भगवान श्रीकृष्ण व भगवान गौतम बुद्धाचे श्रमकऱ्यांचे मानवतावादी तत्त्वज्ञान आपणास ज्ञात झाल्याबद्दल ह्या महामानवांप्रतीही कृतज्ञता व्यक्त करून त्यांनाही वंदन करतात. पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना श्री शंभूराजे पूर्वजांचा नामोल्लेख करून त्यांनी केलेल्या महान कार्याचा विशेष गौरव करतात. श्री शहाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच आदर व्यक्त करताना श्री शंभूराजे त्यांचा उल्लेख शिवकुळातील इंद्रजित असा करतात. जनसामान्य रयतेच्या भावनांचाही आदर करून श्री शंभूराजे राजधानी, किल्ले, रायगड व सर्व चराचर सृष्टीलाही वंदन करतात. शंभूराजे स्वतःचे वर्णन शंभू वर्मन असे करतात. श्री भवानी मातेसमोर विद्यासंपन्न श्री शंभूराजे नतमस्तक होऊन आपले मन उघडे करतात. श्री बुधभूषण या महान ग्रंथाचे प्रयोजन सांगतात. वाचकांसाठी काही सूचना करतात. वाचकांनाही प्रवृत्त करतात. हा ग्रंथ मनोभावे वाचणारा वाचक पवन म्हणजेच वाऱ्यासारखा उपयुक्त व हलका होईल याची महाराज ग्वाही देतात. हा उपयुक्त वारा म्हणजे आज आपण ज्याला मान्सून वारा म्हणतो तो वारा. श्री शंभूराजे म्हणतात, दूर समुद्रात पाण्याचे ढग जमलेले असतात. हे पाण्याने भरलेले ढग आपल्या कलेने वारा धरतीकडे म्हणजे शेतीकडे घेऊन येतो. त्यामुळे शेतीत पाऊस पडतो, जमिनीवर पाऊस पडतो, शेतकरी रयत सुखात नांदते. तेव्हा हे वाचका, तू ह्या लोकोपयोगी वाऱ्यासारखा होऊन सर्व दूरपर्यंत पसरलेल्या खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होऊन अशी कृती कर. तुझ्या ह्या परोपकारी प्रवृत्तीचे तुझ्याच बुद्धीला भूषण वाटले पाहिजे. अध्याय 1 श्लोक 28 इथे अशी नोंद आहे. इसवी सन 1675 जगात विज्ञानाचा विकास झालेला नव्हता. अशावेळी शंभूराजांनी सागरी वाऱ्यांचे महत्त्व मांडले. श्री बुधभूषणच्या केवळ वाचनाने वाचकांना कोणती प्रेरणा मिळावी हे वयाच्या 14व्या वर्षी शब्दबद्ध करणारे राजपुत्र शंभूराजे तर स्वतःच श्री बुधभूषण मग करते आहेत. त्यांच्या मनात शेतकरी, श्रमकरी, कष्टकरी, रयतेबद्दल केवढी आपुलकी असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळेच दिनांक 26 जानेवारी 1671 रोजी शंभूराजांनी पन्हाळा येथे स्वतंत्र राज्यकारभार पाहण्यास सुरुवात करून लोकशाही राज्य प्रणालीचा अवलंब केला. श्रीकृष्ण व भगवान बुद्ध यांच्या कल्पनेतील श्रमण संस्कृतीचा आदर केला. शेतकऱ्यांना केवळ सवलतीच दिल्या नाही तर त्यांना प्रचंड प्रोत्साहन दिले. शेतकरीही राबले, कष्ट केले, राजाश्रय लाभला. लुटारूंची भीती नव्हती, ब्राह्मणशाहीची दमदाटी नव्हती, सावकारशाही नव्हती, निसर्गाची कृपा होती. दरवर्षी उत्पादन व उत्पन्नात वाढच होत गेली. श्री शंभूराजांनी गावकऱ्यांना घर बांधणीसाठी प्रोत्साहन दिले. शेतीमालात खूप वाढ झाल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले. शेतकऱ्यांना सर्व सवलती देऊनही राज्याला मिळणाऱ्या उत्पन्नात 3-4 पटीने वाढ झाली होती. त्यामुळे सर्वच प्रजा, रयत, शेतकरी शंभूराजांवर अतोनात प्रेम करू लागले. त्याशिवाय महाराणी येसूबाई स्वतः गावोगाव घरोघर जाऊन रयतीच्या सुखदुःखात सहभागी होत. त्यांच्या मायेचा पदर प्रत्येकाच्या डोक्यावर होता. स्वतः शंभूराजेही
अनेकदा ह्याच पदराखाली स्वतःला सामावून घेत जिजाऊंच्या पदराखाली वाढलेले शंभूबाळ व येसूबाई पाहता पाहता रयतेचे मायबाप झाले. शिवरायांनाही आपल्या या लेकराचा आत्यंतिक अभिमान वाटू लागला. केवळ शासन प्रशासनच नव्हे तर संगीत, कला, साहित्य यातही तरबेज राजपुत्राचा प्रत्येक राजास सार्थ अभिमान असतो. त्यात शिवराय तर गुणपारखी राजा होते. स्वतःचा मुलगा म्हणून वेगळी मोजपट्टी वापरणारे नव्हते. शंभूराजांच्या राज्यकारभाराचा डंका सर्व स्वराज्यात व बाहेरही पोहोचला आणि त्यामुळेच ब्राह्मणशाही डिवचली गेली. ब्राह्मण मंत्री, ब्राह्मण पुरोहित, ब्राह्मण कारकून, ब्राह्मण सरदार, ब्राह्मण किल्लेदार, ब्राह्मण सावकार, ब्राह्मण जमीनदार, ब्राह्मण हुजरे, ब्राह्मण पंडित, ब्राह्मण पुजारी, ब्राह्मण खोजे, सारे नेकजात ब्राह्मण शंभूराजा विरोधात आपसात कुजबुजू लागले. ब्राह्मणांना कवडी इतकीही किंमत नाही. ब्राह्मण मंत्र्यांना विचारत नाही. ब्राह्मणांकडून पूजा होत नाही. ब्राह्मणांना दक्षिणा मिळत नाही. वैदिक धर्माचा सतत अपमान होत आहे. शेतकरी माजले आहेत. रयतेवर अनावश्यक खर्च होत आहे. ब्राह्मण सावकार उद्ध्वस्त झाले आहे. अशा अनेक कुरबुरी करत ब्राह्मण शंभूराजांविरोधात एकत्रित झाले. एवढा विरोध असूनही श्री शंभूराजांनी ब्राह्मणांना सामान्य रयतेसारख्या मायेनेच वागवले. त्यांना विशेष सवलती नाकारल्या, पण मानवतावाद जोपासला. ब्राह्मणांना त्यांचे खास मोठेपणच महत्त्वाचे असते. आपणच मालक असून राजा व राजपुत्र आपले सेवक असतात, हा त्यांचा धर्म शंभूराजांनी लाथाडला. त्यामुळे ब्राह्मण चिडणे सहज होते. त्यातून घडलेला प्रकार वाचकांना माहीत आहेच. श्री शंभूराजांनी राजनीती केवळ सांगितली नाही तर स्वतः आचरणात आणली. राजाने सर्व दोष टाळलेच पाहिजे हे सांगताना शंभूराजेंनी 7 दोष हे राजाचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे अध्याय 2 श्लोक 422 मध्ये मांडले. वाचकांसाठी तो मुद्दाम येथे देत आहे. ते 7 दोष असे: पहिला, कुणालाही फार टोचून बोलू नये. दुसरा, कुणाशीही कठोर बोलू नये. तिसरा, संरक्षणाशिवाय राजाने राज्यापासून दूर जाऊ नये. चौथा, राजाने मादक द्रव्य, दारू, अफू, गांजा असे पदार्थ सेवन करू नये. नशाबंदी. पाचवा, राजाने जनानखाना बाळगू नये. परस्त्रीचा माते समान सन्मान करावा. सहावा, राजाने गरीब, जंगली व पाळीव प्राण्यांची हत्या करूच नये. सातवा, राजाने दूत जुगारापासून दूर राहावे. अध्याय 2 श्लोक 422 इथे अशी नोंद आहे. श्री शंभूराजांचे निष्कलंक व्यक्तित्व समजण्यासाठी त्यांनीच राजाबद्दल लिहिलेला हा श्लोक मार्गदर्शक ठरावा. श्री बुद्धभूषण मधून श्री शंभूराजांनी पानावर असेच अनमोल विचार मांडले व आचरणात आणले. राजाकडे त्या काळी जनानखाना असणे हे धर्मसंमत व प्रतिष्ठेचे समजले जात असतानाही राजपुत्र शंभूराजे त्याचा निषेध करतात. एवढंच नाही तर स्वतः बहुपत्नीत्व नाकारून केवळ येसूराणींसोबतच संसार करतात. येसूराणीलाही सर्व अधिकार देतात. शिवकुळाचा वैभवशाली स्त्री प्रधान संस्कृतीचा मान राखतात. परस्त्रीचा आदर करतात, मान सन्मान करतात. स्वतः बुद्ध होतात. म्हणून श्री बुधभूषण असे असतानाही विद्वान, लेखक, नाटककार, साहित्यिक श्री शंभूराजे ब्राह्मण मंत्र्यांच्या लेकी सुनांना पळून नेत असल्याचे रंगवतात. श्री शंभूराजे अत्यंत उमदे, तरुण व सुंदर राजपुत्र होते. त्या काळी राजपुत्राला पसंत पडणारी स्त्री स्वतःलाच धन्य समजत असे. राजपुत्राला त्या सुंदर तरुणींच्या घरी जाऊन तिची छेडखाणी करण्याची
गरजच नव्हती आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण मंत्री सरदारांच्या तरुण मुलींना राजपुत्राचे मुळातच आकर्षण असते, त्यांना पळवावे वा फितवावे लागत नाही. वैदिक धर्मात चांगला पाहुणा घरी आल्यास ब्राह्मणाने आपली तरुण बायको त्याला देऊन त्याची सेवा करावी अशी धर्मसूत्रे आहेत. मोठ्या यजमानाची एवढी सेवा करण्याची अनुमती असताना श्री शंभूराजे चोरून ब्राह्मणांच्या घरी जात होते हे तर्कतनेही पटत नाही. हलकट ब्राह्मण पुरुष स्त्रियांना उपभोग्य वस्तू समजतात. आजही भारतात अनेक पुरुष ब्राह्मण स्वतःच्या प्रमोशन वा बदलीसाठी आपली तरुण सुंदर बायको वरच्या साहेबांकडे पाठवतात असे लेखक इथे नोंदवतात. काम न झाल्यास उलट्या बोंबा मारतात. जे ब्राह्मण पुरुष स्वतःची आई बहीण बायको यांची एवढी विटंबना करू शकतात ती शंभूराजास बदनाम करण्यात मागे राहण्याचे कारण नाही. ब्राह्मण पुरुष एक वेळा रक्ताशिवाय जगू शकतो पण विकृतीशिवाय जगूच शकत नाही असे प्रसिद्ध शिवतत्व आहे. इथे अशा प्रकारचे विचार लेखक या पृष्ठांवर नमूद करतात. श्री बुधभूषण या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी केवळ संस्कृतमधील पांडित्य दाखवले नाही तर त्यांच्या दूरदृष्टीने वैदिक धर्मव्यवस्थेतील त्रुटींवर नेमके बोट ठेवले. हा ग्रंथ केवळ शब्दांचा संग्रह नव्हता तर तो होता मराठा साम्राज्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक संपत्तीचा अभिमान. संभाजी महाराजांचा हा ग्रंथ आजही आपल्या संस्कृतीचा कणा आहे. त्यांचे हे विचार फक्त भारतातच नव्हे तर जगभर पोहोचले आणि इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरात लिहिले गेले. या ग्रंथाचा अभ्यास करताना आपल्याला जाणवते की ब्राह्मणशाही व्यवस्थेतील विखार का वाढला आणि छत्रपती संभाजी महाराजांची दूरदृष्टी आजही किती सुसंगत आहे. त्यांच्या लिखाणातून आपण संस्कृती, धर्म आणि स्वाभिमान यांचा एक अनोखा संगम अनुभवतो. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी रचलेल्या या श्री बुधभूषण या ग्रंथाच्या साक्षीने आपण इतिहासाचा वेध घेतला आहे. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान बाळगा. पुढील व्हिडिओत आणखी ऐतिहासिक दृष्टिकोन घेऊन भेटू. तोपर्यंत संभाजी महाराजांच्या विचारांची गाथा आपल्यामध्ये जिवंत ठेवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.